जिवंत परमेश्वरा, आम्ही प्रत्येक जण तुझ्या चरणाजवळ येता। प्रभूजी, आम्ही धन्यवाद धन्यवाद आणि धन्यवाद समर्पित करतो। पवित्र परमेश्वरा, प्रार्थना करत आहोत आजच्या या वेळामध्ये जे पवित्र वचन तू आम्हाला प्रत्येकांना तू देऊ करत आहेस, या वचनाच्या द्वारे तो आज आमची प्रत्येकांची आत्मिक परमेश्वरा उन्नती तू घडून आण। आत्मिक आमची प्रत्येक नेत्र आणि आमचे आत्मिक कान परमेश्वरा उघडल्या जाऊ दे। या वचनाच्या द्वारे आमची आवश्यकता परमेश्वरा तू पूर्ण कर। आणि प्रभूजी, तुझं वचन प्रत्येकांच्या हृदयामध्ये अंतःकरणामध्ये परमेश्वरा कायमस्वरूपाने रुजल्या जाऊ दे। या वचनाच्या द्वारे तुम्हाला प्रत्येकाला मार्गदर्शन कर। येशूच्या नावात प्रार्थना केली म्हणून तो ऐक। आमेन आमेन। थँक यू जीसस। धन्यवाद येशू राजा। हालेलुया। सर्वजण हालेलुया हालेलुया। सो प्रभूच्या नावाला मी धन्यवाद देतो की आज एक सुंदरशी वेळ परमेश्वराने आमच्या प्रत्येकांच्या जीवनामध्ये जोडलेली आहे। या वेळेबद्दल, या संधीबद्दल प्रभूला आम्ही जोरदार टाळ्या वाजवून धन्यवाद देऊया। प्रभूची स्तुती, त्याची आराधना आम्ही केलेली आहे। आणि आजच्या या समयामध्ये आम्ही पवित्र शास्त्रातून एक वचन आम्ही वाचणार आहोत। हे नवीन, हे वचन आमच्यासाठी नवीन नाहीये। हे वचन आम्हाला बऱ्याच वेळेस पाठही आहे। बऱ्याच वेळेस या वचनासंबंधीने अनेक वेळेस प्रियांनो मार्गदर्शन किंवा हा रेफरन्स सुद्धा दिला जातो। आणि ते वचन आहे स्तोत्रसंहिता याचा अध्याय 1 आणि वचन 1 आणि 2। आम्ही वचन वाचूया। सॅम चॅप्टर 1 वर्स 1 and 2, स्तोत्रसंहिता याचा अध्याय 1 वचन 1 आणि 2 आम्ही वाचूया। जो पुरुष दुर्जनाच्या मसलतीने चालत नाही, पापीजनाच्या मार्गात उभा राहत नाही आणि निंदकाच्या बैठकीत बसत नाही, तर परमेश्वराच्या नियमशास्त्रात रमतो, त्याच्या नियमशास्त्राचे रात्रंदिवस मनन करीतो, तो धन्य। आमेन। देवबाप करो हे वचन आम्हा प्रत्येकांसाठी तो आशीर्वादित करो। नीतिमान व अनितिमान या आशयाखाली लिहिलेलं हे वचन आहे। या अध्यायाचा जो आशय आहे किंवा त्याचं जे टायटल आहे, ते टायटल नीतिमान व अनितिमान या स्वरूपाचं आहे। प्रियानो, पवित्र शास्त्रामध्ये या वचनाची आणि स्तोत्राची सुरुवात या स्वरूपाने केलेली आहे की जो पुरुष दुर्जनाच्या मसलतीने चालत नाही। हालेलुया हालेलुया। एखाद्या पत्राची जर सुरुवात करायची, एखाद्या गोष्टीच्या लिखाणाची जर सुरुवात करायची, तर प्रियानो ती बऱ्याच वेळेस चांगल्या वाक्याने किंवा चांगल्या स्वरूपाने केली जाते। परंतु या स्तोत्राची जी सुरुवात आहे, ती सुरुवातच प्रियानो अशा गोष्टीची स्पष्टता करते की आम्हाला या वचनातून समजणं फार गरजेचं आहे की दुर्जन कोणाला म्हणलेलं आहे। आणि पुरुष, प्रत्येक व्यक्ती, जर आम्ही पवित्र शास्त्राच्या लिखाणाच्या वेळामध्ये किंवा यहुदी जी संस्कृती आहे ती या स्वरूपाने आहे की पुरुष आणि पुरुषाला समोर ठेवूनच प्रियानो प्रत्येक गोष्ट लिहिल्या गेलेली आहे। हालेलुया। जसं आम्ही उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये आम्ही आदामासंबंधी आम्ही वाचतो, परंतु प्रियानो आदामाने केलेल्या चुका किंवा आदामाने केलेले अवज्ञा या गोष्टी आम्हाला शिकवतात की आदामाला हायलाइट त्या ठिकाणामध्ये केलेलं आहे। पुरुष म्हणजे पुरुषच नाहीये। तर प्रियांनो, जरी हे देवाचं वचन आम्हाला या गोष्टी शिकवतं किंवा सांगतं, तरी प्रियांनो परमेश्वराच्या दृष्टीने स्त्री आणि पुरुष हे दोन्ही समान आहेत। आणि म्हणून प्रियांनो प्रत्येक वचन हे प्रत्येकांसाठी आहे। हालेलुया। हे वचन प्रत्येक स्त्री असेल, पुरुष असेल, प्रत्येकांसाठी प्रियांनो हे वचन आहे। आणि म्हणून या ठिकाणामध्ये आम्ही पवित्र शास्त्रातून हे वचन आम्ही वाचलेलं असताना प्रियांनो जो स्तोत्रकर्ता आहे तो या ठिकाणामध्ये लिहित आहे की जो पुरुष दुर्जनांच्या मसलतीने चालत नाही, पापी जनांच्या मार्गात उभा राहत नाही आणि निंदकांच्या बैठकीत बसत नाही, हे पहिलं वचन आहे। हालेलुया हालेलुया। मसलत कोणाबरोबर केली जाते किंवा बोलचाल कोणाबरोबर केली जाते? बोलचाल आम्ही कोणाबरोबर करतो? या जे जवळचे आहेत। आणखी ओके, आणखी ओके, मला एक सांगा, ह्या प्रश्नाचं किंवा या वचनातूनच आम्हाला प्रश्न आणि या प्रश्नातूनच उत्तर आहे आणि आमचा तो विषय पाहूयात की वचन या ठिकाणामध्ये आम्हाला सांगत आहे की जो पुरुष दुर्जनांच्या मसलतीने चालत नाही,
पापी जणांच्या मार्गात उभा राहत नाही आणि निंदकांच्या बैठकीत बसत नाही. बोलचाल कोणाबरोबर केली जाते? ओके, शेजारी. आणखी? ओके, आणखी? हा, कोण? मित्र मैत्रिणी यांच्याबरोबर आमची बोलचाल असते. मोकळेपणाने जर एखादा व्यक्ती बोलायचा तर त्या व्यक्तीने प्रियांनो तो मोकळेपणाने आपल्या मित्र असेल मैत्रीण असेल यांच्याबरोबर तो मोकळेपणाने बोलतो. बरोबर आहे? घरातला कितीही कोणी व्यक्ती असेल तर प्रियांनो त्याबरोबर सहजासहजी कुठलाही व्यक्ती प्रियांनो मोकळेपणाने बोलत नाही. आणि म्हणूनच प्रियांनो मित्र असेल मैत्रीण असेल की ही व्यक्ती की या व्यक्तीबरोबर आम्ही मोकळेपणाने बोलायला लागतो. आणि म्हणूनच प्रियांनो परमेश्वराचं वचन या ठिकाणामध्ये आज आम्हाला अशा एका विषयाला स्पष्ट करू इच्छित आहे, ती म्हणजे मैत्री चांगली किंवा वाईट. हालेलुया, हालेलुया. आणि या स्तोत्राच्या सुरुवातीलाच प्रियांनो जो स्तोत्रकर्ता आहे तो या गोष्टीची स्पष्टता करत आहे की जो पुरुष दुर्जनांच्या मसलीने चालत नाही, पापी जणांच्या मार्गात उभा राहत नाही आणि निंदकांच्या बैठकीत बसत नाही, तर परमेश्वराच्या नियमशास्त्रात रमतो, त्याच्या नियमशास्त्राचे रात्रंदिवस मन करतो, तो धन्य. दोन पुरुषांची या ठिकाणामध्ये प्रियांनो विभागणी केलेली आहे. हालेलुया. ही विभागणी आम्हाला शिकवते की एक व्यक्ती निंदकांच्या बैठकीत बसतो आणि एक व्यक्ती की परमेश्वराच्या नियमशास्त्रामध्ये परमेश्वराच्या वचनामध्ये रममान होतो. दोन प्रकारचे पुरुष आहेत, दोन प्रकारचे व्यक्ती आहेत. हालेलुया. परंतु धन्य कोणाला म्हणलेलं आहे? जो परमेश्वराच्या वचनामध्ये परमेश्वराच्या नियमशास्त्रामध्ये रात्रंदिवस त्या परमेश्वराच्या वचनाचं मनन करतो त्या व्यक्तीला धन्य म्हणलेलं आहे. म्हणजे दुसरा व्यक्ती कसा आहे तो धन्य नाहीये. हालेलुया, हालेलुया. सो धन्यता परमेश्वराकडून मिळण्यासंबंधीने या वचनामध्ये आम्हाला पाहायला मिळतं की परमेश्वराचं वचन आज आम्हाला मैत्री चांगली आणि वाईट या संबंधीने परमेश्वराचं वचन आम्ही आज ऐकणार आहोत. आणि गेल्या आठवड्यामध्ये आम्ही चांगल्या मित्राबद्दल ऐकलं होतं, चांगल्या मैत्रीबद्दल आम्ही ऐकलं होतं. यातले नाव मला सांगाल तुम्ही? ओके, दावीद आणि योनाथान या दोघांच्या मैत्रीबद्दल आम्ही ऐकलं. आणखी? बस. योब आणि त्याच्या मित्रांबद्दल ऐकलं की नाही? हालेलुया. मी जरी तिथे बसलेलो होतो परंतु माझे कान लागलेले असतात वचनाकडे. असं कधी समजू नका की मी वचन ऐकत नाही. हालेलुया. सो प्रियांनो या ठिकाणामध्ये प्रभूचं वचन आम्हाला सांगत आहे की मैत्री एक चांगली आणि मैत्री एक वाईट या संबंधीने आम्ही पवित्र शास्त्रातून एक भाग आम्ही पाहिला की जो भाग होता मैत्रीबद्दल आणि चांगल्या मैत्रीबद्दल. गेल्या आठवड्यामध्ये फ्रेंडशिप डे झाला. बरोबर आहे. अनेक मित्र मैत्रिणी हा दिवस फार आनंदाने साजरा करतात. परंतु प्रियांनो हा जरी दिवस आनंद उत्सवाने साजरा केला जातो परंतु प्रियांनो परमेश्वराच्या वचनातून ह्या गोष्टी आम्हाला समजणं फार गरजेचं आहे. मैत्री की ज्याला संगत सुद्धा म्हणली जाते, मैत्री सोबत फ्रेंडशिप, फ्रेंड्स नाव वेगवेगळं आहे परंतु नातं एकच आहे. बरोबर आहे. सो पवित्र शास्त्र या मैत्री संबंधी किंवा मित्रासंबंधीने परमेश्वराचं वचन आम्हाला काय सांगतं? आम्ही प्रत्येक गोष्ट प्रियांनो देवाच्या वचनाशी संबंधितच आम्ही त्या गोष्टी आकलन करणं समजून घेणं फार गरजेचं आहे. कारण परमेश्वराच्या वचना व्यतिरिक्त बाकीच्या गोष्टी प्रियांनो आमच्यासाठी महत्वाच्या मुळीच नाहीये. हालेलुया. म्हणून प्रत्येक एक बाब आम्ही देवाच्या वचनाशी प्रियांनो जुळते की नाही या गोष्टी आम्ही समजलंच पाहिजे आणि त्याच वेळेस प्रियांनो ती गोष्ट आम्ही स्वीकारली पाहिजे. सो परमेश्वराचं वचन मैत्री संबंधी, परमेश्वराचं वचन प्रियांनो मित्रासंबंधी काय सांगतं एक वचन आम्ही वाचूया. योहान सुवर्तमान 15 आणि वचन 13 आम्हाला काय सांगतं आम्ही वाचूयात. योहान 15 आणि 13. आपल्या मित्राकरिता आपला प्राण द्यावा यापेक्षा कोणाची प्रीती मोठी नाही. हालेलुया. सर्वजण हालेलुया. या ठिकाणामध्ये स्वतः प्रभू येशू ख्रिस्त ही गोष्ट आपल्या अनुयायांना, आपल्या लोकांना, आपल्या प्रियजनांना तो सांगत आहे. आणि हा जो विषय आहे प्रियानो, हे जे वचन आहे प्रभू येशू ख्रिस्त द्राक्षवेल आणि फाटे या आशयाखाली हे वचन प्रभू येशू ख्रिस्त देत आहे. प्रभू येशू ख्रिस्ताने काय म्हणलंय की वचन 13 मी वाचतो की आपल्या मित्राकरिता आपला प्राण द्यावा यापेक्षा
कोणाची प्रीती मोठी नाही. एक मित्र आपल्या मित्राला वाचवण्यासाठी गेल्या आठवड्यामध्ये एक बातमी मी वाचली आपल्या पेपरमध्ये, आणि ती बातमी होती की 2 मित्र पाण्याजवळ खेळत होते, एका डबक्याजवळ खेळत होते. फार ती बातमी मन हिलावून टाकणारी आहे. फार लहान लहान मुलं होते. एक मुलगा 5 वर्षाचा होता आणि एक मुलगा 6 वर्षाचा होता. एक मित्र पाण्यामध्ये पडला आणि म्हणून त्या दुसऱ्या मित्राने त्याला पाण्यातून बाहेर काढण्यासाठी, वाचवण्यासाठी दुसऱ्या मित्राने सुद्धा त्या पाण्यामध्ये उडी टाकली. दोघांनाही पोहता येत नव्हतं, परंतु या मित्राला वाटलं की माझा मित्र, जर मी त्याच्यासाठी पाण्यामध्ये उतरलो, जर मी उडी मारली, कदाचित आम्ही दोघंही वाचू, कदाचित मी त्याला वाचू शकेल. परंतु दुर्दैवाची गोष्ट आहे, ही बाब आहे की ते दोन्हीही मुलं त्या पाण्यामध्ये बुडून मरण पावले. वचन या ठिकाणामध्ये मला सांगत आहे की आपल्या मित्राकरता आपला प्राण द्यावा यापेक्षा कोणाची प्रीती मोठी नाही. एक मित्र आपल्या मित्राची बाजू घेण्यासाठी, त्याला वाचवण्यासाठी तो आतोनात प्रयत्न करतो. खरा मित्र त्याला म्हटलं जातं. बरोबर आहे. हालेलुया. सो प्रभू येशू ख्रिस्ताने ही गोष्ट या ठिकाणामध्ये नमूद केली. आणखी एक वचन आम्ही पाहूया. नीतिसूत्रे याचा अध्याय 17 आणि वचन 17 मध्ये, प्रोव्हर्ब चॅप्टर 17 वर्स 17, नीतिसूत्रे 17 आणि वचन 17. मित्रासंबंधी आम्ही ऐकत आहोत की परमेश्वराचं वचन आम्हाला काय सांगतं. वाचा. नीतिसूत्रे 17:17. मित्र सर्व प्रसंगी प्रेम करीतो आणि विपत कालासाठी तो बंधू म्हणून निर्माण झालेला असतो. ओके. मित्र कसा असतो? मित्र सर्व प्रसंगी प्रेम करतो. जो खरा मित्र असतो, जो चांगला मित्र असतो ना, तो काय करतो? सर्व प्रसंगी. एखाद्या मित्राची परिस्थिती जर सध्या चांगली आहे आणि थोड्या दिवसानंतर त्या मित्राची परिस्थिती जर फार बिकट झाली, फार वाईट झाली, तर ते मित्र काय करतात? त्या मित्राची मदत करण्यासाठी प्रियांनो ते धावून येतात. जसं इयोबाच्या मित्रांनी काय केलं? इयोबाच्या त्या परिस्थितीमध्ये ते इयोबाची विचारपूस करण्यासाठी आले, इयोबाला प्रियांनो धीर देण्यासाठी आले. आणि त्या मित्रांनी त्याच्या इयोबाबरोबर प्रियांनो अनेक गोष्टी त्यांनी मसलत केली आणि गोष्टी त्या ठिकाणामध्ये ते बोलले की कदाचित त्याला सांत्वना मिळेल. परंतु प्रियांनो, आम्ही पाहतो की चांगले मित्र काय करतात की प्रत्येक परिस्थितीमध्ये, प्रत्येक स्थितीमध्ये ते मित्राला प्रेम करतात. आणि वचन आम्हाला सांगतं आणि विपत कालासाठी तो बंधू म्हणून निर्माण झालेला असतो. हालेलुया. हालेलुया. बंधू म्हणजे भाऊ. विपत्तीच्या वेळामध्ये एक चांगला मित्र आपल्या मित्राला बंधू समान, भावा समान, तो त्याच्या विपत्तीमध्ये, त्याच्या अडचणीमध्ये, त्याच्या संकटामध्ये तो त्याला मदत करतो, त्याच्यासाठी तो धावून येतो. हे परमेश्वराचं वचन आम्हाला सांगत आहे खऱ्या मित्रासंबंधीने. आणखी पाहूया नीतिसूत्रे 27 आणि वचन 17 मध्ये. प्रोव्हर्ब चॅप्टर 27 वर्स 17. नीतिसूत्रे 27 आणि वचन 17. तिखे तिख्याला पाणीदान करीते, तसा मनुष्य आपल्या मित्राचा चेहरा पाणीदार करीतो. हालेलुया. आता हे मराठीचे भाषांतर आहे ना, थोडं जरा कधी कधी कॉम्प्लिकेटेड होतं बरं समजायला. जर आपलं वाचन कमी असेल तर हे वचन समजणारच नाही. काय वचन सांगतं की तिखे तिख्याला पाणीदार करते. समजले काही? नाही समजलं, नाही समजणार. हालेलुया. हालेलुया. जर इंग्लिश मध्ये तुम्ही हे वाचाल तर तुम्हाला हे समजायला सोपं होईल. आणि इंग्लिश जे भाषांतर आहे, मूळ हिब्रू असेल किंवा त्याच प्रकारे पियानो ग्रीक असेल, या भाषेतून पियानो याचं भाषांतर इंग्लिशमध्ये बऱ्याच वेळेस पियानो मिळतं जुळत आहे, परंतु पूर्णपणे जशास तसं नाहीये. परंतु पियानो जवळपास प्रमाणामध्ये पियानो ते भाषांतर जवळपास सारखं आहे. आणि इंग्लिशमध्ये ज्या वेळामध्ये मी वाचतो तर त्याचा मूलतः जो अर्थ होतो, जसं एखादा चाकूला जर धार लावायची तर त्याला एका लोखंडावरती घासल्या जातं. बरोबर आहे? म्हणजे एक धातू दुसऱ्या धातूला धारदार करतो, असा त्याचा अर्थ आहे. आता समजलंय? हालेलुया. सो या वचनामध्ये मी पाहतो की तिखे तिख्याला पाणीदार करते, तसा मनुष्य आपल्या मित्राचा चेहरा पाणीदार करतो. एक चांगला मित्र जर चांगली संगत आहे तर चांगल्या संगतीचा परिणाम काय होतो? तो व्यक्ती सुद्धा चांगला बनतो. असंच आहे. आणि म्हणून मराठीमध्ये एक म्हण आहे, संगत गुण सोबत गुण. म्हणजे जशी संगत असेल व्यक्ती तसा बनत चालतो.
हालेलुया, हालेलुया, हालेलुया. या वचनानुसार आम्हाला ही गोष्ट समजणं गरजेची आहे की परमेश्वराचं वचन प्रत्येक बाबतीमध्ये शिकवतं, सांगतं आणि स्पष्ट करतं, आम्हाला ते बजावतं. परमेश्वराचं वचन हे आम्हाला समजूतदार करणार आहे. हालेलुया. जरा जोरदार टाळ्या प्रभूच्या गौरवासाठी. सो परमेश्वराचं वचन आम्हाला सांगत आहे की जसं एक धातू दुसऱ्या धातूला धारदार करतं, एका चाकूला जर धार लावायची तर त्याला दुसऱ्या धातूवरती घासल्या जातं आणि त्यावेळेस ते चाकू आहे तो धारदार होतो. त्या प्रकारे एक मित्र, चांगला मित्र दुसऱ्या मित्राचा चेहरा कसा करतो, तो पाणीदार करतो. त्याची वाणी असेल, त्याचं बोलणं असेल, त्याचं हावभाव असेल, ह्या प्रत्येक गोष्टी प्रियांनो एका चांगल्या संगतीतून चांगल्या स्वरूपाने घडून येतात. परमेश्वराचं वचन आम्हाला चांगल्या मैत्रीबद्दल, चांगल्या मित्राबद्दल, चांगल्या संगतीबद्दल, चांगल्या फ्रेंडशिप संबंधी परमेश्वराचं वचन इतक्या गोष्टी आम्हाला शिकवतं, सांगतं. अनेक बऱ्याचशा गोष्टी आहेत, परंतु प्रत्येक गोष्टी जर सांगायला गेलो तर प्रियांनो आम्हाला हा दिवस सुद्धा कमी पडेल. हालेलुया. थोडक्यामध्ये सगळ्या गोष्टी मला या ठिकाणामध्ये स्पष्ट करायच्या. सो अनेक चांगल्या गोष्टी परमेश्वराच्या या वचनातून प्रियांनो आम्हाला स्पष्ट करत आहे की एक चांगला मित्र आपल्या मित्रासाठी प्राण देतो. एक चांगला मित्र प्रत्येक प्रसंगामध्ये, आपल्या विपत्तीमध्ये त्या मित्रासाठी तो धावून येतो, तो मदत करतो. एक चांगला मित्र की त्याची चांगली वाणी, त्याचं चांगलं बोलणं, त्याचं चांगलं आचरण, त्याचे चांगले हावभाव, दुसऱ्या मित्राचे सुद्धा चांगले हावभाव, त्याला तो पाणीदार करतो, त्याला सुद्धा चांगल्या प्रकारची वागणूक त्याला येण्यासाठी प्रियांनो एका चांगल्या मित्राची संगती त्याच्यासाठी चांगली ठरते. हालेलुया. म्हणून संगती फार गरजेची, चांगली संगती फार गरजेची आहे. हालेलुया. वाईट संगती मनुष्याला त्याच्या जीवनामध्ये अनेक समस्यांना आणतात प्रियांनो. आणि म्हणून प्रियांनो एक चांगली संगती आम्ही पाहतो की जर उच्च शिक्षित असेल तर प्रियांनो तो व्यक्ती सुद्धा, त्याचा जो मित्र असेल तो सुद्धा त्याच प्रकारचा विचार करतो. बरं का, माणसाची जी जडणघडण होते बालपणापासून कशा कशाने होते माहिती आहे? माणसाची, व्यक्तीची जी जडणघडण आहे ती कशी कशी होते? मी बोललेलं समजतंय? हालेलुया. माणसाची, व्यक्तीची, मनुष्याची किंवा लेकरांची जी जडणघडण आहे ती कशाने कशाने होते? पहिली गोष्ट आहे अनुवांशिक, दुसरी गोष्ट आहे परिवार, तिसरी गोष्ट आहे समाज, नातेसंबंध. हालेलुया, हालेलुया. शिक्षण. इतक्या गोष्टीतून जडणघडण होत असताना आमचं जे नातेसंबंध आहे, आमचे जे आपल्या या जगाबरोबर प्रियांनो व्यक्तीबरोबर जे आपलं नातं आहे, मैत्री आहे, संगती आहे, यातून सुद्धा प्रत्येक व्यक्तीची जडणघडण होत असते. आणि म्हणून प्रत्येक पालकांनी आपल्या लेकरांच्या मैत्री संबंधीने त्यांची संगती कोण आहे, काय आहे, कशी आहे, या सगळ्या गोष्टी चाचपल्या पाहिजे. हालेलुया. म्हणून एखाद्या व्यक्तीला जर समजून घ्यायचं तर त्याचा मित्र कसा आहे, त्या मित्रावरून आम्ही समजू शकतो की तो व्यक्ती कसा आहे. हालेलुया, हालेलुया. सो प्रत्येक पालकांची जबाबदारी आहे की आपल्या लेकरांसंबंधीने ही जागरूकता त्यांनी आपल्या लेकरांसंबंधीने सांभाळली पाहिजे, असलीच पाहिजे. आणि म्हणून आम्ही चांगल्या मित्राबद्दल पाहिलं. आता आम्ही पाहूया की वाईट संगती किंवा वाईट मैत्री किंवा वाईट मित्राबद्दल परमेश्वराचं पवित्र शास्त्र आम्हाला काय सांगतं, वचन आम्हाला काय सांगतं. चांगल्या मित्राबद्दल तर झालंय. हालेलुया. आता वाईट मित्राबद्दल परमेश्वराचं वचन आम्हाला काय सांगतं? 1 कोरिंथ 15 आणि वचन 33. 1 Corinthians chapter 15 verse 33. 1 Corinthians 15:33. फसू नका, कुसंगतीने नीती बिघडते. फसू नका, कुसंगतीने नीती बिघडते. हालेलुया. सो परमेश्वराचं वचन या ठिकाणामध्ये आम्हाला सांगत आहे की कुसंगतीने काय होतं? नीती बिघडते. नीती बिघडणं आणि सुधारणं हे कशावरती अवलंबून आहे? कशावरती अवलंबून आहे? संगतीवरती. संगत म्हणजे मैत्रीवरती. हालेलुया. आणखी एक वचन आम्ही पाहूया. नीतीसूत्रे याचा अध्याय 18 आणि वचन 24. Proverbs
chapter 18:24. Jesus. 18:24. जो पुष्कळ मित्र मिळवतो तो आपला नाश करून घेतो, परंतु एखादा असा मित्र असतो की तो आपल्या बंधूपेक्षाही आपणास धरून राहतो. हालेलुया. जो पुष्कळ मित्र मिळवतो तो आपला नाश करून घेतो. हालेलुया. म्हणून मित्र किती असले पाहिजे? किती असले पाहिजे? हालेलुया. पुष्कळ मित्र मनुष्याला काय करतात? नाश त्याच्या जीवनामध्ये कष्ट घेऊन येतात, त्याच्या जीवनामध्ये फास घेऊन येतात. म्हणून पुष्कळ मैत्री, पुष्कळ संगती, पुष्कळ मित्र हे मनुष्याला नाशाचं कारण ठरतात. हालेलुया. 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 ओके, आणखी पाहूयात. नीतिसूत्रे 13 आणि वचन 20. प्रोवर्ब चॅप्टर 13 वर्स 20. सुज्ञानाची सोबत धर म्हणजे सुज्ञ होशील, मूर्खाचा सोबती कष्ट पावतो. हालेलुया. सो परमेश्वराचं या ठिकाणामध्ये वचन आम्हाला सांगत आहे. परत एकदा मी वाचूया की परमेश्वराचं वचन काय सांगतं. सुज्ञानाची सोबत धर, सुज्ञानाची काय कर? सोबत धर म्हणजे सुज्ञ होशील, सुज्ञ होशील, मूर्खाचा सोबती हा कष्ट पावतो. मूर्खाचा सोबती काय होतो? कष्ट पावतो. जर संगती, जर मैत्री ही मूर्खाबरोबर असेल, दुर्जनांबरोबर असेल, वाईट मित्राबरोबर असेल, तर त्या व्यक्तीचं जीवन काय होतं? कष्ट त्याच्या जीवनामध्ये असतात. कष्ट, या कष्टामध्ये प्रत्येक गोष्टी आल्या बरं का. वाद आलात, विवाद आलेत, व्यसन आलेत, अनेक प्रकारच्या चोऱ्या आल्यात, अनेक प्रकारच्या दुष्ट गोष्टी आल्यात. आणि ही सगळे कष्ट कशाने होतात? वाईट चुकीच्या संगतीने. आणखी पाहूयात. पहिले करीन 5 आणि वचन 11. म्हणून मी तुम्हा जे लिहिले होते त्याचा अर्थ असा की बंधू म्हटलेला असा कोणी जर जारकर्मी, लोभी, मूर्तिपूजक, चहाड, मद्यपी किंवा वित्तहरण करणारा असला तर तशाशी संगत धरू नये, त्याच्या पंक्तीसही बसू नये. हालेलुया. सो या ठिकाणामध्ये प्रभूचं वचन आम्हाला सांगत आहे की पौल करीनच्या मंडळीला या वचनातून एक महत्वपूर्ण गोष्ट स्पष्ट करतो. आता ही गोष्ट किंवा हा जो बोध आहे तो बोध फक्त करीनच्या मंडळीला नाहीये. प्रत्येक वचन कोणासाठी आहे? सगळ्यांसाठी. बरोबर आहे. त्यापेक्षा जास्त महत्वाचं आहे माझ्यासाठी. बरोबर आहे. हालेलुया. ज्या वेळामध्ये आम्ही त्या वचनाला जशाच तसा आम्ही स्वीकारायला लागतो ना, आमच्या जीवनामध्ये बदल व्हायला लागतात. वैचारिक असतील, मानसिक असतील, आध्यात्मिक असतील, ते बदल पियानो आम्ही स्वतःसाठी ज्या वेळामध्ये स्वीकारतो त्या वचनानुसार आमच्या जीवनामध्ये बदल व्हायला लागतात. आणि म्हणून पौल या ठिकाणामध्ये एक महत्वपूर्ण गोष्ट या वचनात तो नमूद करत आहे. म्हणून मी तुम्हाला जे लिहिले होते त्याचा अर्थ असा की बंधू म्हणलेला मित्रांना बंधू म्हणलंय आम्ही अगोदरच पाहिलं. हालेलुया. मित्र बंधू समान असतो. आणि जो मित्र या ठिकाणामध्ये म्हणलेले की बंधू म्हणलेला असा कोणी जर जारकर्मी आहे, लोभी आहे, मूर्तिपूजक आहे, चहाड आहे, मद्यपी आहे किंवा वित्तहरण करणारा असला तर तशांची संगत धरू नका, धरू नये. का बरं? का बरं असं म्हणलंय? ह्या गोष्टी बजावून का बरं सांगितल्या? हालेलुया. कारण आम्ही वचन वाचलं की तिखे तिख्याला पाणीदार करते. एक चांगली संगत निर्माण करते, वाईट संगत निर्माण करते. हालेलुया. जशी संगत आहे ना तसंच तो व्यक्तिमत्व तसंच बनणार आहे. आणि म्हणून या ठिकाणामध्ये आम्ही पाहतो की पौल जी गोष्ट या करीनच्या मंडळीला आणखी तो लिहित आहे की त्यांच्या पंक्तीसही बसू नये. हालेलुया. हालेलुया. त्यांच्या पंक्तीत सुद्धा बसायचं नाहीये. संगत ठेवायची नाही आणि पंक्तीत सुद्धा बसायचं नाही. पंक्तीस म्हणजे त्यांच्यासोबत कुठल्या प्रकारची संबंध ठेवायचे नाही. आणि पौलाने या सगळ्या गोष्टी देवाच्या आत्म्याने लिहिलेल्या आहेत.
आणि या गोष्टी आम्हाला समजणं फार गरजेचं आहे. आणखी एक पाहूया, 2 करीन 6 आणि वचन 14 मध्ये. 2 करीन 6:14. 2 Corinthians chapter 6 verse 14 वाचा. तुम्ही विश्वास न ठेवणाऱ्याबरोबर संगत जोडू नये, विजोड होऊ नका, कारण नीती व सौराचार याची भागी कशी होणार, उजेड व अंधार कसा मिलाप कसा होणार. हालेलुया. या वचनामध्ये आम्ही पाहतो की स्पष्टपणे जी गोष्ट पौलाने या ठिकाणामध्ये नमूद केलेली आहे की विश्वास न ठेवणाऱ्या बरोबर संबंध जोडू नका. जर आम्ही त्यांच्या बरोबर संबंध जोडले तर आम्ही काय होतो, कुणाबरोबर आपले संबंध जोडतो, स्वैराचार, दुष्ट गोष्टी बरोबर, वाईटा बरोबर. आणि म्हणून परत एकदा ते वचन वाचा. तुम्ही विश्वास न ठेवण्याबरोबर संबंध जोडून विजोड होऊ नका, कारण नीती व सौराचार याची भागी कशी होणार, उजेड व अंधार याचा मिलाप कसा होणार. हालेलुया. उजेड व अंधार, उजेड कोण आणि अंधार कोण हे आम्हाला समजलं पाहिजे. आम्ही कोण आहोत, आम्ही कोण आहोत, आम्ही कोण आहोत, कोण आहोत, थोडं जोरात बोला. उजेड आहोत ना, आम्ही उजेडाची प्रजा, आम्ही प्रकाशाची प्रजा आम्हाला म्हणलेलं आहे. आणि जो व्यक्ती जग आणि जगातील या अंधकाराबरोबर आपली मैत्री करतो, तो व्यक्ती त्याच्या जीवनामध्ये असलेला प्रकाश स्वतःहून नष्ट करतो. हालेलुया. की या वचनामध्ये फार सुंदर ही गोष्ट नमूद केलेली आहे की पौल आणि पौलाचं जे लिखाण आहे फार उत्तम आहे की तुम्ही विश्वास न ठेवणाऱ्याबरोबर संबंध जोडून विजड होऊ नका. संबंध जोडल्याने काय होतं, आम्ही विजड होतो. कुणा बरोबर आम्ही विजड होतो, प्रभू येशू ख्रिस्ता बरोबर. हालेलुया. कारण प्रभू येशू ख्रिस्ताने म्हणलं मी द्राक्षवेल आहे आणि तुम्ही माझे फाटे आहात. हालेलुया. आणि फाटा जर त्याच्यापासून विजड झाला, त्याच्यापासून जर तो तुटला, तर तो त्याचे आत्म्याचे फळ देऊ शकतो का, नाही. आणि म्हणून या ठिकाणामध्ये प्रियानो पौलाने जी गोष्ट नमूद केलेली आहे की तुम्ही विश्वास न ठेवणाऱ्या बरोबर संबंध जोडून विजोड होऊ नका, कारण नीती व स्वैराचार यांची भागी कशी होणार, उजेड व अंधार यांचा मिलाप कसा होणार, होऊच नाही शकत ना. सो परमेश्वराचं वचन वाईट संगतीबद्दल या ठिकाणामध्ये आम्हाला सांगत आहे की विश्वास ठेवणाऱ्यांबरोबर संबंध जोडू नका. आणखी नीतिसूत्रे याचा अध्याय 24 आणि वचन 24 आणि 25. नीतिसूत्रे 22 अध्याय वचन 24 आणि 25. प्रोवर्ब चॅप्टर 22 वर्स 24-25. रागीट मनुष्याशी मैत्री करू नको, कोपिष्टांची संगती धरू नको, धरशील तर त्याची चाल चालवून शिकून तो आपला जीव पाशात घालशील. हालेलुया. हालेलुया. प्रियांनो, नीतिसूत्राचं पुस्तक हे प्रत्येक बाबतीमध्ये प्रियांनो आम्हाला शिक्षण देणार आहे. आम्ही विद्यार्थीच्या स्थितीमध्ये असो तर आम्हाला विद्यार्थ्या संबंधीने, लेकरा संबंधीने ते आम्हाला शिक्षण देतं. आम्ही प्रौढ आहोत तर आम्हाला त्या संबंधीने प्रियांनो त्याचं शिक्षण देतं. आम्ही वयोवृद्ध आहोत तर त्या संबंधीने ते आम्हाला शिक्षण देतं की आम्ही कोणत्या स्थितीमध्ये कसं असलं पाहिजे, कसं आमचे विचार असले पाहिजे, कशी आमची संगती असली पाहिजे, आमची वर्तणूक कशी असली पाहिजे, आमचं बोलणं कसं असलं पाहिजे. या प्रत्येक गोष्टीची शिकवण देणारं हे नीतिसूत्रांचं पुस्तक आहे. हालेलुया. हालेलुया. बोलू येशू मसीह की. आणि या ठिकाणामध्ये जो शलमोन आहे, शलमोनाने, हा शलमोन राजाने लिहिलेलं हे प्रियानो हे पुस्तक या ठिकाणामध्ये जी गोष्ट तो नमूद करत आहे की रागीट मनुष्याशी मैत्री करू नकोस, कोपिष्टाशी ची संगत धरू नको. कोपिष्ट, कोप आणि राग सारखंच आहे ना, बरोबर आहे. कोप येणं म्हणजे काय, राग येणं आहे. आणि कोप हा फार भयंकर असतो, बरोबर आहे. आणि राग की त्या रागाच्या भरामध्ये कित्येक जणांचा जीवन उद्ध्वस्त झालं, कित्येक जणांचं संसार उद्ध्वस्त झाला. आणि म्हणून प्रियांनो, राग या संबंधीने परमेश्वराचं वचन सांगत आहे की रागीट मनुष्याशी मैत्री करू नकोस. आहे कोणी असं तुमच्या आजूबाजूला, तुमच्या संपर्कामध्ये? सलाम करा त्या व्यक्तीला आता, कारण वचन स्पष्ट सांगतंय. हालेलुया.
हालेलुया. परमेश्वराचं वचन स्पष्टतेने सांगत आहे की रागीट मनुष्याशी मैत्री करू नको, कोपिष्टाशी संगत धरू नकोस, धरशील तर त्याची चाल चलवणूक शिकून तू आपला जीव पाशात घालशील. ऑटोमॅटिक तो व्यक्ती शिकायला लागतो बरं का, ऑटोमॅटिक शिकायला लागतो. तो शिकवत नाही त्याला, तो ऑटोमॅटिक शिकायला लागतो. हालेलुया, हालेलुया. म्हणून आमची संगती कोणाबरोबर आहे या गोष्टी चाचपल्या पाहिजे आम्ही. हालेलुया. कदाचित आम्हाला वाटत असेल की आमचं वय आता इतकं आहे, आम्ही कोणाशी मैत्री करू. आम्ही न कळत मैत्री करून जातो बरं का. आमचे विचार काहीतरी प्रमाणामध्ये जुळायला लागले ना, आमची मैत्री, आमचं त्या व्यक्तीशी बोलणं चालणं, वर्तणूक किंवा त्या व्यक्तीशी संबंध आमचे वाढायला लागतात आणि आम्हाला कळत सुद्धा नाही की आमची मैत्री त्या व्यक्ती बरोबर झाली. म्हणून परमेश्वराचं वचन आम्हाला सांगतं की आम्ही या गोष्टी चाचपल्या पाहिजे की रागीट मनुष्याची मैत्री करू नकोस, कोपिष्टाची संग धरू नको, धरशील तर त्याची चाल चलवणूक शिकून तू आपला जीव पाशात घालशील. हालेलुया. आम्हाला सुद्धा कदाचित असं होतंय का, छोट छोट्या कारणाने राग येतोय का? हालेलुया. घरामध्ये जर असं कोणी तुम्हाला म्हणताय की तुम्ही लगेच तुम्हाला आता राग येतोय, मग आता जर असं कोणी तुम्हाला म्हणतंय, एकतर डॉक्टरला दाखवा, हालेलुया, नाहीतर आपली आत्मिक पातळी तपासा. कधी कधी शुगर वाढल्यानंतर बीपी वाढल्यावर पण होतं बरं का, राग होतं, ऑटोमॅटिक होतं ते. नाहीतर आम्ही आमची मैत्री किंवा आमचे जे संबंध आहे या गोष्टी आम्ही चाचपल्या पाहिजे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. या गोष्टी आम्हाला चाचपणं फार गरजेचं आहे, या गोष्टी आम्हाला समजणं गरजेचे आहे. आणि याची शिकवण, याची स्पष्टता परमेश्वराचं वचन आम्हाला देत असतं. सो या ठिकाणामध्ये मी पाहिलं की जी मैत्री आहे, एक चांगली मैत्री, की एक चांगला मित्र आपल्या मित्रासाठी प्राण देतो, तो प्रत्येक प्रसंगामध्ये त्याच्यासाठी तो तयार असतो. विपत्तीच्या वेळामध्ये एक चांगला मित्र की तो त्याची चांगली संगत त्याला चांगली घडवणूक करतं. वाईट किंवा चुकीची संगत या संबंधी आम्ही वाचनातून पाहिलं की तो काय करू नको, जर वाईट मैत्री करशील फसू नका, कुसंगतीने नीती बिघडते. नीतीवरती सगळ्या गोष्टी अवलंबून आहेत. नीतिमत्ता चांगली आहे तर त्या व्यक्तीचं जीवन सुद्धा चांगलं आहे. आणि म्हणून प्रत्येक व्यक्तीची नीतिमत्ता ही चाचपणं, स्वतः चाचपणं फार गरजेचं आहे. त्याचप्रकारे प्रियांनो, परमेश्वराचं वचन आम्हाला सांगतं की जो पुष्कळ मित्र मिळवतो तो आपला नाश करून घेतो. म्हणून आमची जास्त मैत्री नको, लिमिटेड, 1 2 3 इट्स ओके. त्यानंतर मूर्खाचा सोबती काय होतो, कष्ट पावतो. त्याच प्रकारे प्रियांनो, पौलाने जी गोष्ट नमूद केलेली आहे की बंधू म्हणलेला की जो जारकर्मी असेल, लोभी असेल, मूर्तीपूजक असेल, अशांची तू काय करू नको, संग धरू नको आणि त्याच्याशी तू मैत्री करू नको. त्याच प्रकारे पौलाने आणखी एक गोष्ट वचनामध्ये नमूद केली की त्याने म्हणलेलं आहे की विश्वास न ठेवणारा जो व्यक्ती आहे त्याच्याशी तुम्ही संबंध जोडू नका. त्याच प्रकारे प्रियांनो, नीतिसूत्राच्या पुस्तकामध्ये आम्ही वाचलं की रागीट मनुष्याची मैत्री करू नको, कोपाष्टीशी संग धरू नको, धरशील तर त्याची चाल चलवणूक शिकून तू आपला जीव पाशात घालशील. ओके. सो इतक्या गोष्टी प्रियांनो परमेश्वराच्या वचनामध्ये, या मी मोजक्या सांगितल्या बरं का, आणखी बऱ्याचशा गोष्टी आहेत, बरेचसे वचन आहेत. हालेलुया, हालेलुया. परंतु प्रत्येक वचन सांगण्याची गरज नाही. भात शिजला का नाही आम्हाला किती वेळेस चेक करतो आपण? 1 2 वेळेस, बरोबर. बिर्याणी असेल तर जास्त वेळेस करतो, ती गोष्ट वेगळी. हालेलुया. सो आम्ही थोडके कण आम्ही दाबून पाहतो आणि त्यातून आम्हाला समजतं की तो शिजला की नाही. म्हणजे थोडक्या गोष्टीतून, थोडक्या वचनातून आम्हाला ती गोष्ट समजायला सोपी आहे की परमेश्वराचं वचन कुठल्या गोष्टीवरती भर देतं. हालेलुया. परंतु बऱ्याच वेळेस आम्हाला आमची संगती समजत नाही. बऱ्याच वेळेस आम्हाला आमची सोबत, आमचे जे संबंध आहे प्रियांनो, ते आम्हाला लक्षात येत नाही की आम्ही खरंच चुकतोय का, की आमची संगत योग्य आहे की नाही. या गोष्टी आम्हाला चाचपण्याची जी प्रियांनो, चाचपण्यासाठी किंवा ह्या गोष्टी आम्हाला समजण्यासाठी परमेश्वराचं वचनच आहे. हालेलुया. त्याच्या वचनाव्यतिरिक्त प्रियांनो आम्ही समजू शकतच नाही. आणि म्हणून वचनानेच प्रियांनो प्रत्येक गोष्ट आम्ही चाचपू शकतो, समजू शकतो, आम्हाला त्या गोष्टी लक्षात येऊ शकतात. सो पवित्र शास्त्रामध्ये प्रियांनो
गेल्या आठवड्यामध्ये या गोष्टी तुम्ही अभ्यासल्या की एक चांगला मित्र त्याच्या मित्राला चांगल्या गोष्टीसाठी तो सोबत देतो. दावीद आणि योनाथान, बरोबर आहे की त्यांनी मोठमोठ्या गोष्टी त्यांनी केल्या. एक चांगला मित्र चांगल्या मित्राला चांगली तो सोबत देतो, चांगली मैत्री त्यांची आहे. सो त्याच प्रकारे पियानो एक वाईट मैत्री किंवा वाईट जी संगत आहे ती कसा परिणाम करते ही गोष्ट आम्ही वाचनातून आम्ही पाहूया. पवित्र शास्त्रातील हे जे पात्र आहे प्रियांनो, हे पात्र आम्हाला शिकवतात की जर चांगला मित्र असेल तर तो चांगला सल्ला देईल, परंतु वाईट जो मित्र असेल तर तो सल्ला चांगला देईल का? नाही देणार. हालेलुया. सो पवित्र शास्त्रातील हा जो भाग आहे आम्हाला लक्षात येईल की प्रियांनो या ठिकाणामध्ये एक वाईट मैत्री किंवा एक वाईट संगत मनुष्याचा कसा घात करू शकते, कसा नाश करू शकते. पहिले राजे याचा अध्याय 12 आणि वचन 4 आणि 5. फर्स्ट किंग चॅप्टर 12 वर्स 4 and 5. आपल्या बापाने आमच्यावर जो ठेविले होते ते भारी होते, तर आता आपल्या बापाने आम्हावर लादिले कठीण दास्य व भारी जू हलके करा, म्हणजे आम्ही आपले ताबेदार होऊ. त्याने त्यास सांगितले, आता जा आणि 3 दिवसांनी परत मजकडे या. हे ऐकून ते गेले. त्या तरुणाच्या सल्ल्याप्रमाणे तो त्यास म्हणाला, माझ्या बापाने तुमच्यावर भारी झू लादिले होते, पण मी ते अधिक भारी करणार. माझा बाप तुम्हास असुडांनी ताडण करीत असे, मी तर तुम्हास विंचवानी ताडण करीन. अध्यायामध्ये वचन 14 वाचलं आम्ही, वचन 18 ते 20. रहबाम राजाने वेटीस लावलेल्या लोकांची देखरेख करणारा अदोराम यास पाठवले. त्या सर्व इस्रायल लोकांनी दगडमार करून ठार केले. इकडे रहबाम राजा त्वरेने आपल्या रथात बसून यरुशलेमेस पळून गेला. ह्या प्रकारे इस्रायल लोकांनी दाविदाच्या घराण्याशी फितुरी केली, ती आजवर चालू आहे. याराबाम परत आला हे सर्व इस्रायलांनी ऐकले. तेव्हा त्यांनी त्यास बोलावणे पाठवून सभेस आणले व सर्व इस्रायलावर राजा केले. यहूदांचा वंश खेरीज करून दाविदाच्या घराण्यास कोणी धरून राहिला नाही. ओके. या ठिकाणामध्ये मी पाहतो की एक मित्र आपल्या मित्रांचा सल्ला घेतो. सल्ला कोणाचा घेतो? या ठिकाणामध्ये जे इस्रायली लोक आहेत ते इस्रायली लोक कोणाकडे येतात विनंती घेऊन? रहबामकडे. हा रहबाम कोण आहे? शलमोनाचा मुलगा. आणि हा शलमोनाचा मुलगा की इस्रायल लोकांना वाटलं की हा आमचा सुद्धा उचित न्याय करेल, आम्हाला सुद्धा चांगली वागणूक देईल, परंतु प्रियांनो एक चुकीची संगत, वाईट संगत माणसाला जसं बिघडून टाकते. ज्या प्रकारे आम्ही वचनामध्ये वाचलं की रागीट असेल, कोपाष्ट असेल, या व्यक्तींची जर मैत्री आहे तर तो व्यक्ती सुद्धा काय करतो? तशाच गोष्टी तो आत्मसात करतो, तशाच गोष्टी तो आपल्या जीवनामध्ये शिकतो. त्याच प्रकारे पुष्कळ मित्र मिळवतो तो व्यक्ती आपला नाश करून घेतो. हालेलुया. हा बोध शलमोनाने आपल्या नीतिसूत्राच्या पुस्तकामध्ये केला आणि याच गोष्टीकडे प्रियांनो त्याच्या मुलाने रहबामने प्रियांनो दुर्लक्ष केला. पुष्कळ मित्र म्हणलेले आहे. आणि या ठिकाणामध्ये मी ज्या वेळामध्ये वाचतो की रहबामाकडे ज्या वेळामध्ये लोक याराबाम आणि इस्रायली सर्व मंडळी रहबामाकडे येऊन म्हणाली की आपल्या बापाने आमच्यावर जू ठेवले होते ते भारी होते, तर आता आपल्या बापाने आमच्यावर लादलेले कठीण दास्य व भारी जू हलके करा, म्हणजे आम्ही आपले दावेदार हो. त्याने त्यांना सांगितले, आता जा आणि 3 दिवसांनी माझ्याकडे परत या. आता त्याला विचार करायला वेळ पाहिजे. जर या ठिकाणामध्ये शलमोन असता तर काय केलं असतं? शलमोनाने त्यांचा न्याय केला असता ना. त्यांची जी समस्या आहे ती समस्या त्याने सोडवली असती, परंतु आता शलमोन नाहीये. शलमोन मरण पावलाय.
आणि शल्मोनाच्या जागी रहाबाम हा राजा झाला. आणि या राजाकडे प्रियांनो हे सर्व मंडळी आली. या मंडळीने त्यांना विनंती केली आणि त्या ठिकाणामध्ये आता रहबाम याने त्या ठिकाणामध्ये काही लोकांची त्याने विचारपूस केली. आणि या ठिकाणामध्ये काही वृद्ध लोक आहेत. वचन 6 मध्ये जर आम्ही वाचलं, रहबाम राजाने आपला बाप शल्मोन जिवंत असताना जी वृद्ध माणसे त्याच्या पदरी होती त्यांचा सल्ला घेतला. तो म्हणाला, या लोकांना उत्तर देण्याच्या बाबतीत तुम्ही मला काय मसलत देता? वृद्ध लोकांना तो विचारतोय. आणि हे वृद्ध लोक कोणाबरोबर होते? शल्मोना बरोबर होते. हालेलुया. एक चांगला ज्ञानवंत व्यक्ती, याचे मित्र असतील, त्याच्या संगतीचे ते वयोवृद्ध लोक असतील, यांचे सुद्धा गुण कसे असतील? चांगलेच असतील. आणि त्यांनी ज्या वेळामध्ये या रहबामने त्याला विचारलं, त्या ठिकाणामध्ये ते त्याला म्हणाले, आपण या लोकांचे सेवक होऊन त्यांची सेवा कराल आणि त्यांना मधुर शब्दांनी उत्तर द्याल तर ते आपले सर्व काळ सेवक होऊन राहतील. चांगला सल्ला दिलाय. शल्मोनाच्या मित्रांनी किंवा शल्मोनाच्या त्या पदरी असलेले जे लोक आहेत, वृद्ध लोक आहेत, वृद्ध माणसं आहेत, त्यांनी चांगला सल्ला दिला की तू काय कर, त्यांना सेवक म्हणून जर तू त्यांची सेवा करशील तर तू त्यांना मधुर शब्दांनी उत्तर देशील तर ते आपले सर्व काळ सेवक होऊन राहतील. हालेलुया. हालेलुया. राजा कोण आहे? खऱ्या अर्थाने हा सेवकच आहे. हालेलुया. परंतु याचा हा इगो या ठिकाणी मध्ये हार्ट झाला. मी राजा आहे आणि मी यांचा सेवक कसा बनू? हालेलुया. आणि म्हणून त्याने त्या वृद्ध लोकांचं त्याने ऐकलं नाही. आणि त्या ठिकाणामध्ये काय झालं, या वृद्ध माणसांची दिलेला सल्ला रहबामाने टाकून त्यांच्या बरोबर लहानाचे मोठे झालेले जे तरुण त्याच्या पदरी होते त्यांचा सल्ला घेतला. कोणाचा सल्ला घेतला? त्याच्या बरोबर जे लहानाचे मोठे झाले, म्हणजे त्याचे मित्रच आहेत ना, मित्रच आहेत. त्यांनी सल्ला कोणाचा घेतला? मित्रांचा सल्ला घेतला. त्याच्या समवयस्क लोकांचा त्याने सल्ला घेतला. आणि त्या ठिकाणामध्ये जे उत्तर आहे वचन 14 मध्ये, त्या तरुणांच्या सल्ल्याप्रमाणे तो त्यांना म्हणाला, माझ्या बापाने तुमच्यावर भारी जू लादले होते, पण मी ते अधिक भारी करणार. माझा बाप तुम्हाला आसुडाने ताडण करीत असे, मी तर तुम्हाला विंचवांनी ताडण करेल. हालेलुया. हालेलुया. जर याने मधुर शब्दांनी त्या लोकांना उत्तर दिलं असतं तर काय झालं असतं? आणि याने कठीण शब्दांनी उत्तर दिलं, याचा परिणाम काय झाला? या ठिकाणामध्ये वचनामध्ये मी वाचतो, वचन 18, रहबाम राजाने वेडीस धरलेल्या लोकांची देखरेख करणारा आदोराम याला पाठवले. त्याला सर्व इस्रायल लोकांनी दगडमार करून ठार केले. इकडे रहबाम राजा तोरणे आपल्या रथात बसून यरुशलेमेला पळून गेला. काय झालं? हालेलुया. आम्ही सल्ला कोणाचा ऐकतो ना, ही गोष्ट फार महत्वाची. हालेलुया. हालेलुया. रहबामाने कोणाचा सल्ला ऐकायला पाहिजे होता? वृद्ध लोकांचा. परंतु त्याने सल्ला कोणाचा ऐकला? कोणाचा? ओके. आणखी एक गोष्ट तुम्हाला सांगेल बरं का. मी गेल्या दिवसामध्ये एक पोस्ट मी वाचली होती, कदाचित तुम्हाला आठवतही असेल. ती सोशल मीडियाला फार चालली ती पोस्ट. आणि ती या स्वरूपाने होते की वयोवृद्धांचं आम्ही ऐकायला पाहिजे, परंतु प्रत्येक वयोवृद्ध योग्यच आम्हाला तो सल्ला दिला असं नाहीये. हालेलुया. हालेलुया. कारण प्रत्येक जे ज्ञान आहे किंवा जी बुद्धी आहे ती बुद्धी लहान लेकरांना सुद्धा असते. वय फार मोठा असणं म्हणजे बुद्धी आहे असं नाहीये. हालेलुया. म्हणून आम्ही बऱ्याच वेळेस आम्ही जो सल्ला आहे तो योग्य ठिकाणाहून योग्य व्यक्तीकडून आम्ही सल्ला घेणं फार गरजेचं आहे, परंतु कोणालाही योग्य ठरू नका बरं का. ही सुद्धा गोष्ट फार महत्वाची आहे. या रहबामने प्रियांनो आपल्या मित्रांचा सल्ला घेतला. त्याने सल्ला घ्यायला पाहिजे वयोवृद्ध लोकांचा की जे शल्मोनाच्या संगतीला होते. शल्मोनाच्या प्रियांनो ते उठण्या बसण्यामध्ये त्याच्या पदरी होते. आणि या लोकांचा सल्ला जर त्याने कदाचित ऐकला असता तर त्याचा जो व्यक्ती आहे त्याला
दगडमार झाली नसते, त्याला ठार मारण्यात आलं नसतं, एका व्यक्तीला आपला जीव गमवावा लागला आणि राजाला ते राज्य, तो भाग मुकावा लागला एका चुकीच्या, वाईट मैत्री, चुकीच्या सल्ल्याच्या कारणाने. हालेलुया, हालेलुया. सो जर आम्ही पुढे वाचलं तर आम्हाला आणखी लक्षात येईल, या प्रकारे इस्रायल लोकांनी दाविदाच्या घराण्याशी फितुरी केली, ती आजवर चालू आहे. याराबाम परत आला हे सर्व इस्रायल्यांनी ऐकले, तेव्हा त्यांनी त्याला बोलावून पाठवून सभेत बोलावले व सर्व इस्रायलावर राजा केले. यहुद्यांच्या वंशाखेरीज दाविदाच्या घराण्याला कोणी धरून राहिला नाही. याचं कारण काय झालं? कुठल्या कारणाने या गोष्टी घडून आल्या? चुकीची संगत, वाईट संगत, वाईट मित्राची सोबत. हालेलुया. चांगले मित्र आम्ही तपासणं फार गरजेचं आहे. आपली संगती आम्ही तपासणं फार गरजेचं आहे. चांगला मित्र काय करतो? तिखा आणखी काय करतो? तो धारदार करतो, पाणीदार करतो. आणि जो जास्त मित्र बनवतो, जास्त मित्र कमवतो, तो व्यक्ती काय करतो? आपला नाश करून घेतो. आणि रबामची ही स्थिती झाली. वाईट मित्र, वाईट गोष्टी त्यांनी केल्या. पवित्र शास्त्रामध्ये अनेक अशी नावं आहेत. यहोना इस्करियोत आहे की जो वाईट मित्र म्हणून, त्याने वाईट मित्रांचा सल्ला त्यांनी नक्कीच घेतला असेल. त्याच प्रकारे शमशोन, दलीला यांच्या संबंधी सुद्धा पवित्र शास्त्रातून आम्ही वाचतो. आमरोन व योनादाब यांच्याबद्दल सुद्धा पवित्र शास्त्रातून आम्ही वाचतो. त्याच प्रकारे अहीतोफेल आणि अबशालोम यांच्याबद्दल सुद्धा आम्ही पवित्र शास्त्रातून वाचतो की हे वाईट संगती, यांची वाईट मैत्री, आणि त्याच्या कारणाने त्यांनी स्वतःचा नाश करून घेतला. म्हणून प्रियांनो, प्रत्येक व्यक्तीने आपली संगत, आपली सोबत, आपली मैत्री या गोष्टी चाचपणं फार गरजेचे आहे. आम्ही कुठल्या वयातले असो, कुठल्या वयातले असो, आम्ही आमची मैत्री चाचपणं फार गरजेचं आहे. हालेलुया. सो परमेश्वराचं वचन आम्हाला एका ठिकाणामध्ये आम्हाला सांगत आहे, याकूब 4 आणि वचन 4 मध्ये. याकूब 4, जेम्स चॅप्टर 4 वर्स 4. याकूब 4 आणि वचन 4 वाचूयात. अहो अविश्वासी लोकांनो, जगाची मैत्री ही देवाबरोबर वैर आहे, हे तुम्हाला ठाऊक नाही काय? हालेलुया. वचन सांगत आहे, जगाची मैत्री देवाबरोबर वैर आहे. किती जणांना देवाबरोबर वैर करायला आवडेल? उत्तर कोणीच देणार नाही. हालेलुया, हालेलुया. ही गोष्ट कोणालाच आवडणार नाही. कारण परमेश्वराबरोबर, देवाबरोबर वैर करणं म्हणजे त्या व्यक्तीचं किती भयंकर या भूतलावरती आणि ही भूमी सोडल्यानंतरचं जीवन सुद्धा कसं असेल, या गोष्टीचा विचार नाही केला तरी बरं आहे. हालेलुया. म्हणून परमेश्वराचं वचन आम्हाला सांगतं की जगाशी मैत्री देवाबरोबर वैर आहे आणि ही गोष्ट कोणालाच आवडणार नाही. हालेलुया. म्हणून आम्ही जगाशी मैत्री करू नये. प्रभूचं वचन आम्ही अगोदरच वाचलं की आम्ही कोणाबरोबर मैत्री करू नये. पौलाने या गोष्टी लिहिल्या, पौलाने त्या गोष्टी स्पष्ट केल्या की आम्ही जर जगाशी, वाईटाशी जर आम्ही मैत्री करतो तर आम्ही देवाबरोबर विजोड होतो. आमचे संबंध देवाबरोबरचे संपुष्टात येतात. तर आम्ही कोणाशी मैत्री केली पाहिजे? काय वाटतं बरं? एक पवित्र शास्त्रातील एक वचन आम्ही वाचूया. याकूब 2 आणि वचन 23. जेम चॅप्टर 2 वर्स 23. अब्राहमाने देवावर विश्वास ठेविला आणि ते आपल्या नीतिमत्व असे गणण्यात आले आणि त्याला देवाचा मित्र म्हणण्यात आले. हा शास्त्रलेख पूर्ण झाला. हालेलुया. परमेश्वराने अब्राहमाला काय म्हणलं? देवाचा मित्र आहे तो. अब्राहम हा देवाचा मित्र कसा झाला? ओके, आज्ञा पाळली. आणखी ओके, विश्वास. आणखी ओके, त्याच्या सोबत राहून. ओके, आणखी आणखी ओके, आणखी आणखी काय वाटतं? बोला. हा, यस, एक शब्द आहे आणि या शब्दातून तुम्हाला लक्षात येईल
की खऱ्या अर्थाने अब्राम परमेश्वराचा मित्र कसा झाला, तो परमेश्वराच्या मर्जीतला होता. हालेलुया. जे परमेश्वराला आवडत होतं तेच अब्राम करत होता, त्याच्या व्यतिरिक्त त्याने काही केलंच नाही. हालेलुया. केलं का? अब्रामाने नाही केलं, साराने करायला लावलं ती गोष्ट वेगळी आहे. हालेलुया. परंतु अब्राम हा पूर्णपणे परमेश्वराच्या मर्जीतला होता. परमेश्वराला जे आवडत होतं, परमेश्वराची जी योजना होती, ती प्रत्येक योजना अब्रामाने आपल्या जीवनामध्ये सिद्धीस नेली आणि म्हणूनच अब्राम परमेश्वराचा मित्र होऊ शकला. हालेलुया. आता ही गोष्ट आम्हाला काय शिकवते की आम्ही सुद्धा परमेश्वराचे मित्र बनू शकतो. बनू शकतो की नाही? बनू शकतो की नाही? ओके, पाहूया या संबंधी परमेश्वराचं वचन आम्हाला काय सांगतं की प्रभू येशू ख्रिस्ताने ही गोष्ट नमूद केलेली आहे. योहान कुशुवर्तमान याचा अध्याय 15 आणि वचन 14 आणि 15. मी तुम्हाला जे काही सांगतो ते तुम्ही कराल तर तुम्ही माझे मित्र आहात. मी आतापासून तुम्हाला दास म्हणत नाही, कारण धनी काय करतो ते दासाला ठाऊक नसते, परंतु मी तुम्हाला मित्र म्हटले आहे, कारण जे काही मी आपल्या पित्यापासून ऐकून घेतले आहे ते सर्व मी तुम्हाला कळवले आहे. हालेलुया. या ठिकाणामध्ये प्रभू येशू ख्रिस्त ज्या प्रकारे वचन 12 पासून या वचनाची जी लिंक आहे तुम्हाला आणखी चांगल्या प्रकारे समजेल. जशी मी तुमच्यावर प्रीती केली तशी तुम्ही एकमेकांवरती प्रीती करावी. अशी ही माझी आज्ञा आहे. आपल्या मित्राकरता आपला प्राण द्यावा, यापेक्षा कुणाची प्रीती मोठी नाही. मी तुम्हाला जे काही सांगतो ते तुम्ही कराल तर तुम्ही माझे मित्र आहात. मी आतापासून तुम्हाला दास म्हणत नाही, कारण धनी काय करतोय ते दासाला ठाऊक नसते, परंतु मी तुम्हाला मित्र म्हणले आहे, कारण जे काही मी आपल्या पित्यापासून ऐकून घेतले ते सर्व मी तुम्हाला कळवले आहे. एका चांगल्या मैत्रीमध्ये संवाद असतो. एका चांगल्या मैत्रीमध्ये आपल्या विचाराची, आपल्या बोलण्यामध्ये प्रियानो देवाणघेवाण असते. आणि प्रभू येशू ख्रिस्त ही गोष्ट स्पष्ट करत आहे. प्रभू येशू ख्रिस्त आम्हाला काय म्हणतो माहिती आहे? मित्र. हालेलुया. हालेलुया. आणि प्रभू येशू ख्रिस्ताने ज्या प्रकारे वचन 13 मध्ये म्हणलेले की मी आपल्या मित्राकरता आपला प्राण द्यावा, यापेक्षा कोणाची प्रीती मोठी नाही. त्या मित्राने या मित्रांसाठी प्रियानो आपला प्राण त्या वधस्तंभावरती दिला, की त्या प्राण देण्याच्या द्वारे, त्याचं रक्त ओतण्याच्या द्वारे, त्याचं शरीर अर्पणाच्या द्वारे प्रियानो त्याने तुम्हाला आणि मला विकत घेतला. त्याने आम्हाला प्रत्येकांना प्रियानो इतकी प्रीती त्याने आमच्यावरती केली. परमेश्वराचं वचन ज्या प्रकारे आम्ही पाहतो की आम्ही पापी असतानाच परमेश्वराने त्याचा एकुलता एक पुत्र प्रभू येशू ख्रिस्त याचं अर्पण त्या वधस्तंभावरती त्याने केलं. रोम 5:8 मध्ये आम्ही ही वचन आम्ही वाचतो की परमेश्वराचं प्रेम मनुष्यावरती इतकं आहे की आम्ही पापी असतानाच परमेश्वराने आपल्या एकुलत्या एका पुत्राला प्रभू येशू ख्रिस्ताला त्या वधस्तंभावरती अर्पिलं. सो प्रभू येशू ख्रिस्ताने म्हणलं की एक मित्र आपल्या मित्राला वाचवण्यासाठी आपल्या मित्राला प्राण द्यावा, यापेक्षा कोणती प्रीती मोठी नाही. मी तुम्हाला जे काही सांगतो ते तुम्ही कराल तर तुम्ही माझे मित्र आहात. आम्ही त्याचे मित्र केव्हा बनतो? ज्या गोष्टी त्याने आम्हाला सांगितल्या त्या आम्ही करतो तर आम्ही मित्र होतो, आणि नाही करत तर मित्र नाहीये. आमची ती जवळीकता नाहीये जर आम्ही करत नाही तर. हालेलुया. हालेलुया. प्रभू येशू ख्रिस्त आमचा मित्र बनण्यासाठी ज्या ज्या गोष्टी त्याने सांगितल्या, ज्या ज्या गोष्टी त्याने शिकवल्या, त्या गोष्टी आम्हाला कराव्या लागतील तर आम्ही त्याचे मित्र. नाहीतर शत्रू आहे ना. कोणती गोष्ट चांगली आमच्यासाठी? मित्र होणं चांगलं आहे की शत्रू होणं चांगलं आहे? काय होणं चांगलं आहे? मित्र होणं चांगलं आहे की शत्रू होणं चांगलं आहे? मग मित्रासारख्या गोष्टी आम्हाला कराव्या लागतील ना, तरच मित्र होऊ, नाहीतर नाही होणार. ऐकायला या गोष्टी फार चांगल्या वाटतात, परंतु खऱ्या अर्थाने कृतीमध्ये आणायला प्रियांनो आम्हाला फार अडचणी येतील, आम्हाला फार क्लेश होतील, आम्हाला फार कष्ट होतील, फार आम्हाला छळ होतील, फार आमचा प्रियांनो द्वेष सुद्धा होईल, निंदा सुद्धा होईल, अपमान सुद्धा होईल. मित्र बनणं सोपं नाही आहे. हालेलुया. कारण एका मित्राने या बाकीच्या मित्रांसाठी आपला प्राण त्या वधस्तंभावरती दिला. हालेलुया. तो वधस्तंभ त्याने दाखवून दिला
की मी तुमच्यावरती किती प्रेम करतो, मी तुमच्यावरती किती प्रीती करतो. आणि म्हणून या ठिकाणामध्ये आम्ही पुढे पाहतो की मी आतापासून तुम्हाला दास म्हणत नाही, कारण धनी काय करतो ते दासाला ठाऊक नाही नसते, परंतु मी तुम्हाला मित्र म्हटले आहे. तो आम्हाला काय म्हणतो? मित्र म्हणतो. आणि ज्या ज्या गोष्टी तो करणार आहे, ज्या ज्या गोष्टी करायच्या आहेत, त्या सगळ्या गोष्टी प्रभू येशू ख्रिस्ताने स्पष्ट केल्या, सांगितल्यात. आता फक्त आम्हाला काय करायच्यात? आता फक्त त्या गोष्टी अवलंबायच्या, त्या गोष्टी फक्त आता करायच्यात. आणि नाही केल्या तर आम्ही ऑटोमॅटिकली न करणं म्हणजे त्याचा शत्रू बनणं आहे. हालेलुया. आणि करणं म्हणजे त्याचे मित्र बनणं आहे. आता सगळ्या गोष्टी आमच्याच हाती त्याने दिलेल्या आहेत. हालेलुया, हालेलुया. सगळ्या गोष्टी आमच्या हाती आहेत. आम्ही करतो तर मित्र आणि नाही करत तर शत्रू. काय बनायचंय? काय बनायचंय? काय बनायचंय? कोणाचं बनायचंय? हालेलुया. आम्हाला येशूचा मित्र बनायचा आहे. येशू आमचा मित्र आहे. त्याने आमच्याकडे हात दिलाय. आता आमचा हात त्याच्या हातामध्ये द्यायचा आहे. आणि जो व्यक्ती आपला हात प्रभू येशू ख्रिस्ताच्या हातामध्ये देतो, तो त्याची मैत्री इतकी चांगल्या प्रकारे निभावतो ना, की तो आम्हाला संकटात कधी सोडत नाही. हालेलुया. कारण प्रभू येशू ख्रिस्ताने म्हणलं, युगाच्या समाप्तीपर्यंत सर्व दिवस मी तुमच्या बरोबर आहे. हालेलुया. आमचा प्रभू जर आमच्या बरोबर आहे, जर आमच्या संकटामध्ये, आमच्या अडचणीमध्ये, आमच्या दुःखामध्ये, आमच्या निराशामध्ये तो आमचा मित्र जर आमच्या बरोबर आहे, तर आम्हाला कुठल्या गोष्टीची चिंता आणि काळजी करायची नाही. हालेलुया, हालेलुया. जर आमचा मित्र जगिक स्वरूपाने, जर आमचा मित्र फार श्रीमंत असेल, आमचा मित्र जर फार नामवंत असेल, तर त्या मित्राला भीती वाटते का? भीती वाटेल का? हालेलुया. समजा एखादा राजकीय फार मोठा नामवंत व्यक्ती आहे. एक नाव सांगेल मी, ट्रम्प. सगळ्यांना माहिती आहे ट्रम्प, सगळ्यांना माहिती आहे, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष. आता या व्यक्तीच्या मित्राला कुठल्या गोष्टीची भीती वाटायला पाहिजे का? नाही. कारण त्याला माहिती आहे की माझा मित्र कोण आहे? राष्ट्राध्यक्ष आहे. आता त्या व्यक्तीच्या, ट्रम्पच्या मित्राला कुठल्या गोष्टीची भीती नाहीये. एक जगिक राष्ट्राध्यक्ष, एक जगिक मोठ्या पदावरती असलेल्या मित्रासंबंधीचा इतका विश्वास आहे, तर तो अखिल सृष्टीचा निर्माण करता परमेश्वर आमचा देव आहे, की तो आमचा मित्र आहे. हालेलुया. त्याच्याबद्दलचा विश्वास, त्याच्याबद्दलची प्रियांनो आम्हाला खात्री नक्कीच असली पाहिजे की माझा मित्र मला कधी सोडणार नाही. कारण माझा मित्र माझ्या बरोबर कायम आहे. चांगला मित्र तो आहे. आणि तो चांगला मित्र आम्हाला चांगल्या गोष्टी शिकवतो. चांगला मित्र आम्हाला चांगले धडे देतो. चांगला मित्र आम्ही चुकत असेल तर तो आम्हाला शासन सुद्धा करतो. चांगला मित्र आम्हाला चांगल्या गोष्टीची शिकवण, आठवण करून देतो. आणि तो चांगला मित्र म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त आहे. हालेलुया. स्वामी आमची मैत्री अधिक दृढ करू, आमची मैत्री अधिक आम्ही प्रियानो खंबीर करू, आमची मैत्री आणखी प्रभू येशू ख्रिस्ताबरोबर आम्ही अधिक दृढ करू. हालेलुया. प्रभू आम्हाला या वचनाच्या द्वारे तो अधिक सहायता करू. आमच्या मैत्रीमध्ये, प्रभू येशू ख्रिस्ताच्या मैत्रीमध्ये तो आम्हाला अधिक गंभीर, अधिक खंबीर तो करू. मी विनंती करेल की जसं तुम्ही हे वचन ऐकताय, हे वचन तुम्ही इतरांना सुद्धा नक्की ऐकण्यासाठी प्रोत्साहित करा. आणि या वचनाच्या द्वारे प्रभू तुम्हाला नक्की आशीर्वादित करेल. आणि आतापर्यंत जर तुम्ही हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल, आजच हे चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा. आणि हे व्हिडिओज तुम्ही नक्की लाईक करा आणि इतरांना पाहण्यासाठी प्रोत्साहित करा. परमेश्वर तुम्हाला प्रत्येकांना आशीर्वादित करो. गॉड ब्लेस यू. प्रेज लॉर्ड.